सिक्वेन्स इन सिरीजचे नेक्स्ट राहिलेले पीवायक्यूज बघूयात. आता ह्याच्यामध्ये आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचे पीवायक्यू सुरू केलेले आणि बऱ्यापैकी आपले आता 2026 आणि 25 चे फक्त एपी वरचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चनचे आता आजचं लास्ट लेक्चर असेल. त्याच्यानंतर आपण बघणार आहे जीपीचे क्वेश्चन्स आणि त्याच्यानंतर समेशन आणि मिसलिनियस प्रॉब्लेम म्हणजे सगळ्या कन्सेप्ट एकत्र करून जे क्वेश्चन्स बनतात असे क्वेश्चन्स. आणि जेडब्ल्यू ला याच्यातला आपला एखादा तरी क्वेश्चन्स म्हणजे एक क्वेश्चन जेडब्ल्यू मेन्सला फिक्स असतो शिफ्टला. कोणत्या क्वेश्चन पर्यंत बघितलेला आपण? कालचा होमवर्कला दिलेला क्वेश्चन झाला? हा झालाय ना क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 6 रीड करा. क्वेश्चन सगळ्यात पहिले क्वेश्चन रीड करा. क्वेश्चन मध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिले ते इन्फॉर्मेशन बघा आणि आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय फाइंड आउट करायचंय, कुठपर्यंत जायचंय हे पहिले फाइंड आउट करा. क्वेश्चन रीड करा. काय सांगितलंय? द फर्स्ट टर्म ऑफ द एपी, द फर्स्ट टर्म ऑफ एपी इज 3. म्हणजे ए ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे? 3 दिलेली आहे. अँड द सम ऑफ इट्स फर्स्ट 4 टर्म्स, सम ऑफ इट्स फर्स्ट 4 टर्म्स कसं इंडिकेट करतो सांगा? S4 दिलेला आहे. इज इक्वल टू द 1/5 ऑफ 1/5 सम ऑफ द नेक्स्ट 4 टर्म्स. आता मला सांगा सम ऑफ द नेक्स्ट 4 टर्म कसं इंडिकेट करणार? सम ऑफ द नेक्स्ट 4 टर्म्स कसे इंडिकेट करणार? सेम एज S4 इंडिकेट करणार. S4 सेम एज होणार आहे का? S4 म्हणजे काय? ऍडिशन ऑफ द 1 2 3 4 या 4 नंबरचे ऍडिशन म्हणजे आपण कशाने इंडिकेट करतो? S4 ने इंडिकेट करतो. आपल्याला काय सांगितलंय? नेक्स्ट 4 टर्म्स. नेक्स्ट 4 टर्म्स म्हणजे कुठले असणार आहेत? A5 A6 A7 A8. म्हणजे काय असेल सांगा? आपल्याला काय पाहिजे? एवढाच पार्ट पाहिजे. कुठून ते कुठं पाहिजे? A5 टू A8 पर्यंत पार्ट पाहिजे. म्हणजे याच्यासाठी मी टोटल लिहू शकते का S8 आणि ह्याच्यातून जो पार्ट नको आहे तो मी सबस्ट्रॅक्ट करू शकते का? म्हणजेच काय राहील तुमचं? सम ऑफ द नेक्स्ट 4 टर्म्स. ह्या क्वेश्चन मध्ये एवढाच पार्ट होता की जो तुम्हाला समजावून घ्यायचा होता. बाकीचे बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत. कॅल्क्युलेशनवर तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. हे समजलं? हा पार्ट समजला. म्हणजे इथं काय येणार तुमचे? S8 मायनस S4. आता मला इथं सांगा एसएनचा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. एसएनचा फॉर्म्युला सांगा. एसएनचा फॉर्म्युला काय आहे? n/2 ट्वाइस ऑफ a प्लस n-1 इंटू d. n ची व्हॅल्यू किती असेल इथं? 4 डिवायडेड बाय 2 ट्वाइस ऑफ a. ट्वाइस ऑफ a ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 3 आहे. प्लस n ची व्हॅल्यू काय आहे? 4 - 1. d माहिती आहे का आपल्याला? नाही ना. इज इक्वल टू 1/5 अँड S8 साठी काय येईल? हा n/2 डायरेक्टलीच लिहिते. सांगा n/2 ला काय होईल? हाँ 8/2 ट्वाइस ऑफ a प्लस 8 - 1 इंटू d मायनस S4. S4 ची व्हॅल्यू काय येणार? सेम एज 4/2 ट्वाइस ऑफ 3 प्लस 4 - 1 इंटू d. बघा हा काय झाला? आता कॅल्क्युलेशन करा. 4 ने डिवाइड केले तर हा झाला 2. 6 प्लस हा झाला 3d इज इक्वल टू 1/5. 4 इंटू 6 प्लस 7d मायनस
ट्वाइस ऑफ 6 प्लस 3D. हा इकडे पाठवूया, झाला 10 इंटू 6 प्लस 3D इज इक्वल टू, बघा 4 ने 6 4 जा 24, 7 4 जा 7 4 जा 28D minus 6 into 2 12 minus 6D. So हा झाला 60 plus 3D, D चे कॉम्पोनंट 28D plus 6D is equal to 24 minus 12. बघा 6 काय कॅल्क्युलेट करा, हे किती येते तुमचा आन्सर. 28 minus 28 plus 9 minus 19D. 12 minus 60 minus 48. D ची व्हॅल्यू किती येते बघा. 48 by 19 आहेत का एका टेबल मध्ये? आहेत का? कॅल्क्युलेशन अजून एकदा चेक करा. ओके, काय विचारले आपल्याला? सम ऑफ द फर्स्ट 20 टर्म्स. S20 चा फॉर्म्युला काय आहे? n by 2 20 by 2 twice of a plus n minus 20 minus 1 into d ची व्हॅल्यू झाली 48 divided by 19. सो हा झाला 10 6 plus 19 into 48 divided by 19. सगळे आन्सर निगेटिव्ह येतात. सो हा 10 into 48 plus 6 54. S24. The sum of its first 4 terms is equal to 1/5 of the sum of the next 4 terms. The 6 3D. The 6 plus 7D minus 4 6 24 ना. इथं आपण याला मल्टिप्लाय केले, 3 ला मल्टिप्लायच केल्याने आतमध्ये, म्हणजे इथं 30 ला काय करायला पाहिजे? मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो 30 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येईल? डी ची व्हॅल्यू चेक करा. हे किती झाले? 2 2 प्लस 3 किती झाले? 8 ना. 8D. 8D नंतर डी ची व्हॅल्यू काय येईल? डी ची व्हॅल्यू किती आली? -6. डी ची व्हॅल्यू आली -6. सो -6 इथे पुट करा. बघा 20 हा झाला 19 इंटू -6. सांगा काय येते मल्टिप्लिकेशन? 19 इंटू -6 हा -114 -114 मधून 6 कॅन्सल करा. 108. म्हणजे आन्सर काय आले? 1080.
बघा मिस्टेक, हे सिली मिस्टेक मधलेच मिस्टेक होते, पण तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये पण लक्ष ठेवलं पाहिजे. आपण इथं ब्रॅकेट ओपन करताना फक्त 6 ला मल्टिप्लाय केलेलं, इथं 3 ला मल्टिप्लाय केलं नव्हतं. ह्या क्वेश्चन मध्ये एवढंच होतं, फक्त कॅल्क्युलेशनला तुम्हाला लक्ष देऊन कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. समजला क्वेश्चन? नोट डाऊन.